उत्तराखंड विधानसभेमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी मांडलं समान नागरिक कायदा विधेयक। कायदा मंजूर होण्याची शक्यता। स्वातंत्र्यानंतर समान नागरिक कायदा लागू करणारं उत्तराखंड बनणार पहिलं राज्य। नवी दिल्लीत ईडीच्या 12 पेक्षा जास्त ठिकाणांवर धाडी। दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा खासगी सचिव बिभव कुमारच्या घरावर देखील धाड। जलबोर्डाचे माजी सचिव शलभ कुमार यांच्या घरावर देखील धाड। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं धाड टाकल्याची माहिती। नवी दिल्लीत आपची महत्त्वाची पत्रकार परिषद। ईडीकडून आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न। मंत्री आतिशा यांचा सरकारवर आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात ONGC सी सर्व्हायव्हल सेंटरचं करणार उद्घाटन। विकसित भारत विकसित गोवा या कार्यक्रमाला देखील लावणार हजेरी। मुंबईत वकिलांसोबत आणि मुंबईतील मराठा आंदोलकांसोबत बैठक। आज आळंदीला मोठा कार्यक्रम। तिथे मुक्काम। उद्या कामोठा नवी मुंबई चेंबूरला कार्यक्रम। जरांगे यांची माहिती। भुजबळांबद्दल प्रश्न विचारू नका, ते आमच्यात भांडणं लावतात। त्यांनी गोरगरिबांचा अपमान केला। ते ओबीसी बांधवांचा नेता असतील तर त्यांनी माफी मागावी। ओबीसी मनोज जरांगे यांचं भुजबळांना आवाहन। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यास मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला नाही तर अधिवेशन लांबणीवर जाण्याची शक्यता। राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील 95% मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण। 2,48,24,151 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती। राष्ट्रीय ओबीसी महासंघात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचं स्वागत। आम्ही समाजासाठी काम करतो, त्यामुळे प्रकाश शेंडगे यांना माझ्या शुभेच्छा। बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची कोणतीही राजकीय मनीषा नसल्याचं स्पष्टीकरण। गुंड निलेश घायवळ याचा मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा फोटो संजय राऊत यांनी एक्स या सोशल माध्यमावर केला प्रसारित। महाराष्ट्रात गुंडाराज, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य हे महाशय कोण? राऊतांचा सरकारला सवाल। मी दररोज सरकारमधले नवे फोटो ट्विट करणार, दररोज गुंडगिरी समोर आणणार। खासदार संजय राऊतांचा सरकारला इशारा। वर्षा रोज गुंड टोळ्यांच्या बैठका होत आहेत। गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून काय चर्चा करतात? संजय राऊतांचा सवाल। देशातील कोणत्याही गंभीर प्रश्नावर मोदी बोलले नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर देखील मोदी गप्प। मोदींच्या भाषणात फक्त काँग्रेसवर टीका। संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। जितेंद्र आव्हाड हा घाणेरडा माणूस। अजित पवारांच्या वक्तव्याचा त्यांनी चुकीचा अर्थ लावला। मंत्री हसन मुश्रीफ यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका। संप मागे घेण्याची मंत्री मुश्रीफांची डॉक्टरांना विनंती। बैठक झाली असून त्यांची तात्काळ निवासाची व्यवस्था करावी, यासाठी भाड्याने इमारती घेण्याच्या सूचना। अजित पवारांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याची मुश्रीफांची माहिती। प्रकाश शेंडगे पूर्वी राजकीय पक्षांमध्ये होते, त्यांच्या या नव्या पक्षाला किती प्रतिसाद मिळेल याची माहिती नाही। त्यांनीही याचा विचार करावा। प्रकाश शेंडगेंच्या नव्या पक्षाच्या घोषणेवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत शिवजयंतीनिमित्त 12 ते 19 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात स्वराज्य सप्ताह साजरा करणार। सुनील तटकरे यांची माहिती। 12 तारखेला गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांना देणार मानवंदना। 19 तारखेला रायगडावर सोहळ्याचा कार्यक्रम। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष। 6 लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण। काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा विचार। वकिलांच्या विविध संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट। वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करा, वकिलांची अजित पवारांकडे मागणी। गोवारी समाजाच्या किशोर चौधरी, सचिन चचाणे आणि चंदन कोहरे या 3 आंदोलकांचं आमरण उपोषण 12व्या दिवशीही सुरूच। 10 तारखेपर्यंत अध्यादेश न निघाल्यास 10 लाख गोवारी बांधवांना नागपूरमध्ये येऊन आंदोलन करतील, आंदोलकांचा इशारा। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात। पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते पहाटे 4 वाजता विधिवत पूजा संपन्न। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 38 रेल्वे गाड्या श्रीरामाचं दर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येकडे रवाना। छत्रपती शिवाजी टर्मिनसवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला हिरवा झेंडा। मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान संबोधल्यानं आमदार नितेश राणेंविरोधात माजी आमदार आसिफ शेख यांनी धाडली नोटीस। नितेश राणेंनी मालेगावकरांची आणि मुस्लिम बांधवांची माफी मागण्याची नोटिशीतून मागणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा हळदी कुंकू कार्यक्रमात विरोधकांना उखाण्यातून टोला। नागपुरात भाजप महिला आघाडीच्या वतीनं दक्षिण पश्चिम मंडळाकडून विकासाचं बाण या कार्यक्रमाचं आयोजन।
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या 21,678 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध. त्यानुसार मुलाखतीशिवाय 16,799 आणि मुलाखतीसह 4,879 पदांची भरती प्रत्यक्ष सुरू. एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा नाही. इमारती बांधकामाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. धारावी पुनर्वसनासाठी मिठागराची जमीन. केंद्र सरकारकडून मिठागराची 283 एकर जागा घेण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब. मुंबईत आता कोरोनाप्रमाणे टीबी आणि डेंग्यूच्या सब व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार. यासाठी कस्तुरबा रुग्णालयात अद्ययावत टीबीसी आणि एसडीएसटी प्रयोगशाळा सुरू करणार. पालिका पावसाळ्याआधी 101 ठिकाणांच्या पूरमुक्तीचं आव्हान. या पार्श्वभूमीवर पालिका वाढीव पंप, पंपिंग स्टेशनसह अद्ययावत यंत्रणा उभारण्याचं काम करणार. मुंबई एअर या ॲपवर वायू प्रदूषणाची तक्रार करता येणार. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करणं शक्य. मध्य रेल्वेकडून आर्थिक वर्षात 72 दशलक्ष टन मालवाहतूक. आतापर्यंत ही सर्वाधिक मालवाहतूक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 9% वाढ. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सर्वच सुरक्षारक्षक शस्त्रधारी नकोत. हायकोर्टानं केलं स्पष्ट. तर मंदिरात किती शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची आवश्यकता याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. जेएनपीटी ते पुणे प्रवास होणार सुसाट. जेएनपीटी नजीकच्या पोगोटे जंक्शनपासून ते मुंबई पुणे हायवेवरील चौक जंक्शनपर्यंत 30 किलोमीटरचा नवा 6 पदरी हरित महामार्ग बांधला जाणार. गुरुवारी पुण्याच्या दक्षिण भागात पाणी बंद राहणार. तर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणी पुरवठा. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची माहिती. 22 जानेवारीला पुण्यात 517 दुचाकी आणि 101 चारचाकी गाड्यांची विक्री. रामजन्मभूमी सोहळ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांची 22 तारखेला पसंती. तांत्रिक बिघाडामुळे पुढील 2 दिवस वाशिम शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद. पाणी जपून वापरा, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा जलसिंचन योजनेला 884 कोटी रुपये मंजूर. खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. राज्यात 11 फेब्रुवारीपर्यंत थंडी कायम राहणार. 6 किंवा 7 फेब्रुवारीनंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता. कोल्हापूर शहरात गुंडांची दहशत. साई मंदिर परिसरात आईस्क्रीम पार्लरच्या गाडीची तोडफोड. क्षुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण. ऑनलाईन फसवणूक प्रकरणी बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई. 2,04,000चा गंडा घालणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातील इंदूर आणि भोपाळमधून अटक. नागपुरात 5 दिवसात 4 हत्येच्या घटना. 2 फेब्रुवारीला पैशाच्या वादातून दोघांची हत्या. 4 फेब्रुवारीला तरुणाची हत्या. तर 5 फेब्रुवारीला गुन्हेगारांमधील संघर्षातून एकाची हत्या. साताऱ्यातील पाटण तालुक्यात मालवाहू ट्रक दरीत कोसळला. अपघातात दोघांचा मृत्यू. अवघड वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात घडल्याची माहिती. अहमदनगरच्या सावेडीमध्ये साई विडास कॉम्प्लेक्सला भीषण आग. एचडीबीसी फायनान्स आणि स्वस्तिक नेत्रालय हॉस्पिटल जळून खाक. नवी मुंबईतील शिरोणे एमआयडीसी इमारतीच्या 27व्या मजल्यावर भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. जालना जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात 8 जण लाचखोरीच्या जाळ्यात. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईमध्ये पोलीस, महसूल तसंच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश. उत्तर प्रदेशच्या बागपतमधील बदरुद्दीन शाह मजार आणि लाक्षागृह वादात न्यायालयाचा हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय. 53 वर्षांनी निकाल. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीनं 4 राष्ट्रीय महामार्गांसोबत 645 रस्त्यांवरची वाहतूक ठप्प. रस्त्यावर वाहनं घसरत असल्यानं वाहतूक प्रभावित. हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात बर्फवृष्टी. चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद. बर्फ हटवण्याचं काम सुरू. जम्मूतील कटरामधील वैष्णोदेवी मंदिर परिसर बर्फानं आच्छादला. वैष्णोदेवी मंदिराच्या डोंगरावर बर्फाची चादर. केदारनाथमध्ये 4 फूट बर्फाची चादर. केदारघाडीतील खालच्या भागांमध्ये पाऊस. चौथा बद्रीनाथ महामार्गावरची वाहतूक बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.